नमस्कार मित्रांनो, क्राईम वॉच मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजकाल आपण काहीच बोलू शकत नाही की आपल्या आजूबाजूला जे लोक आहे त्यांच्या मनात काय चालले आहे. लोक दिसायला खूप चांगले दिसतात, पण त्यांच्या मनात काय असेल हे आपण सांगू शकत नाही. आज आपण असेच माणसाची गोष्ट बघणार आहोत जो दिसायला खूप शांत, आज्ञाकारी व बुद्धिमान होता. तो छोट्यांशी प्रेम करायचा, मोठ्यांचे आदर करायचा, आपल्या आजूबाजूच्या लोकांची मदत करायचा. पण ह्या माणसाने एक नाही, दोन नाही, कदाचित 11 लोकांची हत्या केली होती. हो, 11 लोकांची हत्या. ही गोष्ट आहे हैदराबाद पासून 130 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या नगर कुर्नूल गावाची. हा व्यक्ती नगर कुर्नूल गावात राहायचा. याला एक बायको होती व 2 मुलं होते. व्यंकट नावाचा हा व्यक्ती जमिनीची खरेदी विक्री करायचा. हाच त्याचा मूळ व्यवसाय होता. यासोबत त्याला आयुर्वेदाचीही जाण होती. त्यामुळे दूर दूरचे आजारी लोक त्याच्याकडे उपचारासाठी यायचे. त्याला खजिन्याच्या शोधाचीही विशेष वेळ होते. त्याला तंत्र मंत्रही माहीत होते. एकदा नायडू नावाचा व्यक्ती जो हैदराबादला राहायचा तो नगर कुर्नूल आला. तिच्या बायकोला हे सांगून की मी आपल्या 2 मित्रांबरोबर जमिनीची खरेदीसाठी चाललो आहे आणि मला येताना 2 दिवस लागून जाईल. माझा फोन नाही लागला तिथे तर हे व्यंकट नावाच्या व्यक्तीचा नंबर आहे, तू ह्याच्यावर कॉल लावायचा प्रयत्न कर. आता 1 नाही, 2 नाही, 3 दिवस झाले, पण नायडू घरी परतला नाही. तिची बायकोने खूप वेळा कॉल लावला, पण त्याचा फोन बंद होता. तिच्या बायकोला आठवण आली की त्याने व्यंकटचा नंबर दिला होता, तर तिने व्यंकटला फोन लावला. तर व्यंकट म्हणाला की हो, नायडू आला होता माझ्याकडे, पण कधीचाच इथून गेला. हे ऐकता बायकोने त्याच्या 2 मित्रांना कॉल केला, तर त्यांनाही सांगितले की आम्ही त्याच्यासोबत कुठेच गेलो नाही. हे ऐकून ती खूप घाबरली आणि नायडूच्या 2 मित्रांना घेऊन नगर कुर्नूल पोहोचली. ज्या जमिनीचा सौदा करायला नायडू गेला होता त्या जमिनीवर शोधला, पण तो काही मिळाला नाही. तिच्या बायकोला व्यंकटवर शक बसला आणि तिने त्याच्यावर पोलीस तक्रारही केली आणि काही वेळानंतर पोलीस व्यंकटच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी विचारपूस केली, पण व्यंकट काही म्हणाला नाही आणि जेव्हा पोलिसांनी 3rd डिग्री सुरू केला तेव्हा तो तुटला आणि सगळं काही म्हणाला की हो, नायडू माझ्याकडे आला होता, मी त्याला जमीनही दाखवली आणि मला एक स्वप्न आली की त्या जमिनीत खजाना आहेत. मी हे गोष्ट नायडूला सांगितली आणि त्यांनी पण हो केली शोधण्यासाठी. आम्ही दोघे जमिनीवर गेलो आणि मी नायडूला सांगितले की खजिन्यासाठी 3 गर्भवती महिलांचा बळी द्यावी लागेल. तर नायडू घाबरला आणि त्याने सांगितले की मला नाही पाहिजे खजिने, मी कोणाची हत्या करू शकत नाही. आणि 1 नाही, 2 नाही, 6 लोकांची हत्या, आणि हे सांगून जायला लागला. पण मी त्याला थांबविले आणि दुसरी विधी केल्यास मान्य केले आणि त्या विधी करता विषाचा दूध दिले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि त्याचे शव मी त्याच जमिनीवर टाकून परत घरी आलो. हे ऐकता सगळे पोलीस चक्क झाले आणि नायडूची बायको रडून रडून बेशुद्ध झाली. हे सगळं ऐकून एक पोलीस कर्मचारी जो गावातला होता त्याच्या डोक्यात आले की गेल्या काही वर्षी जितके पण मृत्यू झाले आहे खजिन्याच्या नादी, ते सगळं ह्या व्यक्तीनेच तर नाही केले. शोध लावून पोलिसांना हे कळले की हो, सगळे 11 खून व्यंकटनेच केले होते. जेव्हा पोलिसांनी व्यंकटला विचारले या सगळ्या मृत्यूंबद्दल, तर त्याने सगळं काही मान्य केलं की हो, मीच केले आहे, हे खून सगळेच मी केले आहे. कारण त्याला हे माहीत होतं
की 1 खूनची पण तितकीच सजा आहे आणि 11 खूनची पण तितकीच आहे. व्यंकटने आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचीही वाटोळी करून टाकली. ही गोष्ट तुम्हाला आवडली का? मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद.